मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पर्वतांच्या ठिकाणी कधी फिरायला गेलाच असाल. तिथे गेल्यानंतर जी शांतता अनुभवायला भेटते ती वेगळीच असते. असं डोंगलाच्या ठिकाणी गेलाय का? डोंगलाच्या ठिकाणी लहानपणी लोक म्हणताना ऐकलं होतं, पर्वत आपल्याला बोलावतात. तेव्हा वाटायचं ही फक्त गोष्ट आहे जी चांगली वाटते म्हणून लोक एका कवितेसारखी जी छान वाटते म्हणून लोक म्हणतात. पण जसं जसं मोठा होत गेलो तेव्हा समजायला लागलं ती पुकार खरंच असते. आणि ती पुकार जरा जास्तच ऐकू यायला लागते जेव्हा आपण स्वतःपासून दूर जाऊ लागतो, जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं आणि उत्तर काहीच सापडत नाही. माझं खरं सांगायचं तर मी आधी घाबरायचो हात पुढे करायला. भीती वाटायची कोणीतरी तो हात पकडेल आणि मला माझ्यापेक्षा जास्त ओळखेल. पण पर्वतांनी तो हात पकडला, नकळत आपल्यात ओढून घेतला. कोण होतं बरं तिथे पर्वतांमध्ये तेही माहीत नाही. ओळाने त्यांच्या कानात काही कुजबूज केली असेल का तेही माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की, निसर्ग मला माझ्याहून जास्त ओळखत होता. जसं एखाद्या क्षणी आपलं जग कोसळतं आणि आईचा हलकासा आवाज आपल्याला सावरून घेतो, तशीच ती साध होती. आणि गंमत बघा, उत्तर शोधायला जेव्हा खूप दूर गेलो तेव्हा जाणवलं ते सतत माझ्यासोबत होतं, मी हरवलो नव्हतो. मी फक्त थोडा वेळ सापडायचा विसरलो होतो.